शुभ नव्या. आय हाय. पार्ट आहे 49. पार्ट 48 मध्ये बघितलं होतं आपण शुभ कॉलेजमध्ये गेट समोर नव्याला चांगलंच ऐकवतो आणि त्यानंतर बाकी तिथल्या मुलांसोबत भांडणही करतो, ज्यामुळे नव्याला खूप राग आलेला असतो. तर शुभ सॉरी वगैरे बोलतो, पण नव्या नाहीच ऐकत आणि मग तसंच शुभ कॉल कट करून देतो. सो आता पुढे बघू. मीन्स दोघांमध्ये भांडण झालेलं आहेत. रात्री 9:30 वाजता केवांशला बाहेर कुठेतरी काम असतं, तर शुभला सोबत घेऊन जातो. तर तिकडून परत येताना शुभ सांगतो, नव्या असं असं बोलली मला, तर मी आता नाही बोलणार आहे तिच्याशी. जाऊ दे, बघतो ती असं न बोलता किती दिवस राहते. तर केवांश बोलतो, चुकी तुझी आहे पूर्णपणे, आणि हे जर नव्या केली असती, लाईक तुझ्या फ्रेंड समोर असं काहीतरी वागणं बोलणं, तर तू खरंच माफ केलं असतं का? तर शुभ बोलतो, आय नो नाही केलं असतं माफ. हो का? तर केव्हाच बोलतो, "मग तुझं हे काम आहे, की तू तिची समजूत काढावं. तू स्वतः चूक करून जर 5% एफर्ट्स घेऊन असं वागशील, तर काय अर्थ आहे इतकं प्रेम करण्याला? खरं प्रेम असेल तर पूर्ण 100% एफर्ट्स घेतलेच पाहिजे. आणि तू नव्याला गृहीत धरल्यासारखं वागणं, बोलणं बंद कर. तू खूप अति करतो हे जेव्हा-केव्हा तिची कुठलीही चूक असते आणि आजही तेच केलं आणि तिची यात काहीच चुकी नव्हती." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, बघतो नंतर परत बोलून." तर केव्हांश बोलतो, "आत्ताच बोलून बघ ना." तर शुभ हो बोलून तसाच कॉल करतो. तर नव्या कट करते. व्हॉट? नव्या जरा जास्तच रागात आहे. नव्या कट करता शुभ मेसेज करतो, की "प्लीज बेबी कॉल रिसीव्ह कर ना." तर नव्या रिप्लाय करते, की "मी खाली जात आहे. काका-काकू आले आहेत, सो त्यांना भेटून येते." तर शुभ रिप्लाय करतो, की "रूममध्ये आल्यानंतर मेसेज कर." तर नव्या बोलते, "ठीक आहे, चालेल." आणि मग काही वेळाने शुभ पण सोबत घरी चालला जातो आणि मग तसाच शुभ आपलं आवरून घेतो, लाइक जेवण वगैरे करून पूर्ण फ्री होऊन बसलेला असतो. तर नव्या 10:30 वाजता रूममध्ये येते आणि शुभला मेसेज करते, की "हां, बोल. मी आली आहे आता रूममध्ये." काय बोलणं होईल एक्साइटेड. तर शुभ तो मेसेज बघताच कॉल करतो नव्याला आणि नव्या रिसीव्ह करते, पण काहीच बोलत नाही. फक्त शांत असते. तर शुभ बोलतो, "बोल ना नव्वू, मला माहिती आहे तू खूप रागावून आहेस माझ्यावर आणि तुझा रागही पूर्णपणे जस्टिफाईड आहे. पण प्लीज मला असं इग्नोर करू नको. मी सहन नाही करू शकत हे सर्व." तर नव्या तसंच डीप ब्रीथ घेत बोलते, "काय बोलू मी शुभ? काय ठेवलंयस तू बोलायला? तुला तर जे वाटलं ते आज बोलून झालं ना तुझ्या सर्वांसमोर. मग?" तर शुभ बोलतो, "नभू प्लीज बेबी, मला माहिती आहे मी खूप वाईट केलं आज. खूप चुकीचं बोललो आहे तुला आणि त्यातून तुझा अपमान पण झाला सर्वांसमोर. पण ट्रस्ट मी बेबी, मी जाणून नाही केलं हे सर्व. तो राग माझ्या डोक्यात गेला आणि मला काहीच नाही समजलं. फक्त एकच वाटलं, की माझी नभू माझ्यापासून लांब नाही गेली पाहिजे." तर नव्या रडक्या आवाजात बोलते, "म्हणजे याचा काय अर्थ झाला शुभ? जेव्हा-जेव्हा तुला असं काहीतरी वाटेल, तेव्हा-तेव्हा माझ्याशी असं वागशील का? मी तुझी कोण आहे? हां? तुझी प्रॉपर्टी आहे का मी?" तर शुभ बोलतो, "नाही बीबी, असं काही नाहीये. तू माझी प्रॉपर्टी वगैरे नाही आहेस, पण तू माझं सर्वस्व आहेस. आणि म्हणूनच जेव्हा कोणी तुझ्याजवळ येत आहे असं वाटतं, तेव्हा खरंच माझा राग कुठून कुठे जातो मलाही नाही समजत." तर नव्या अश्रू पुसत बोलते, "पण शुभ, हे तुझं इन्सिक्युरिटी आहे ना, आणि या इन्सिक्युरिटीमध्ये तू मला खूप हर्ट करत आहेस. आपल्यामध्ये जबरदस्ती भांडणं करत आहेस. तू विचार पण नाही करू शकत, की आज मला किती लाज वाटली असेल सर्वांसमोर. मला सगळेच ओळखतात कॉलेजमध्ये. पण काय माहिती, तुला हे का कधीच लक्षात नसतं." करेक्ट. तर शुभ शांत आवाजात बोलतो, "कळत आहे नव्या, खूप कळत आहे आणि म्हणूनच मी तुला सांगत आहे ना, की यापुढे असं नाही वागणार. या रागावर पूर्ण कंट्रोल करणार आणि समजून घेऊनच पुढे रिएक्ट करणार. मी प्रॉमिस करतो तुला." तर नव्या थोडं चिडून बोलते, "शुभ, हे प्रॉमिसेस किती वेळा केली आहेस तू? आणि प्रत्येक वेळी तुझा राग परत येतो आणि हे प्रॉमिसेस तू विसरून जातो. मी खरंच सांगते शुभ, मी खूप थकले आहे या सगळ्या भांडणं करण्यात. कधी-कधी वाटतं, की आपण सोबत नाही राहू शकणार." मीन्स ब्रेकअप. तर हे ऐकताच शुभ बोलतो, "असं बोलू नको नव्हू प्लीज. मी खूप जास्त प्रेम करू लागलोय तुझ्यावर. नाही राहता येणार आहे आता मला तुझ्याशिवाय. सो प्लीज समजून घे मला." तर नव्या बोलते, "मग तुला हे सर्व इतकं कमी का वाटतं शुभ? जर मी खरंच तुझं सर्वस्व असते ना, तर तू माझी रिस्पेक्ट केला असता ना. माझ्या फीलिंग्सची काळजी घेतला असता. पण तू तुझा रागाचा विचार करतो. माझ्या इमोशन्सचा नाही, आणि म्हणूनच सर्वांसमोर माझ्यावर असा चिडला." इतकं काय-काय बोलला. तर शुभ बोलतो, "नव्या, मी खूप सेल्फिश आहे ना? खूप जास्त स्वतःचा विचार करतो ना? मीन्स तुला प्रेम करता कंट्रोल करायला लागलो मी." तर नव्या थोडं शांत होत बोलते, "शुभ, प्रेम म्हणजे कंट्रोल नाही आहे. प्रेम म्हणजे ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट आहे, अंडरस्टँडिंग आहे. आणि हे सगळं तुझ्यात खूप कमी आहे.
तुला फक्त तुझा राग आधी दिसतो, तुझी इन्सिक्युरिटी दिसते, पण माझं काय? मी कसं फील करते ते कधी विचारलं तू? सांग ना." तर शुभ बोलतो, "आता विचारताय ना बेबी, सांग ना. बघ मला सांग, काय चाललंय तुझ्या मनात? काय वाटतंय तुला माझ्याबद्दल? आपल्या या रिलेशनबद्दल? मला जाणून घ्यायचं आहे सर्व काही." तर नव्या डीप ब्रीथ घेत बोलते, "शुभ, मला भीती वाटते. खरंच खूप भीती वाटते. भीती हीच की तुझा हा राग कधीतरी इतका वाढेल की आपल्या रिलेशनचं एंड करून टाकेल. आणि अशी पण भीती वाटते की माझी फॅमिली जर तुला भेटली आणि त्यांच्या कोणत्या बोलण्यावर जर तुला राग आला, तर काय होईल? मीन्स तू कसा रिएक्ट करशील काय माहिती? आणि जर तू हे असंच राग-राग केला तर माझ्या पॅरेंट्सना काय वाटेल? ते तुझा असा राग बघून खरंच ते तुला एक्सेप्ट करतील का? आणि सर्वात मोठी भीती म्हणजे आपण कितीही आर्ग्यू केलं तरी एकमेकांना बोलतो, सर्व सॉर्ट करतो. पण हे प्रेम आहे म्हणून. आणि हे प्रेम असंच टिकवून ठेवण्यासाठी रिलेशनमध्ये चांगले मोमेंट्स खूप महत्त्वाचे असतात. आणि तुझ्या वाईट रागामुळे आपले हे प्रेम टिकवणं फार अवघड आहे. तर शुभ बोलतो, "बेबी प्लीज असं नको बोलू गं. मला माझी चूक समजली आहे आणि यापुढे मी असं काहीही नाही वागणार. याचा पूर्ण ट्राय करतो." ओके. तर नव्या बोलते, "ट्राय नाही शुभ, आता तुला हे करावंच लागेल. कारण जर हे असंच ट्राय करतो बोलला तर परत तेच वागणार तू आणि त्यानंतर कदाचित मी परत माफ करून इथे राहणार की नाही हे मलाही नाही माहिती." तर शुभ घाबरून विचारतो, "म्हणजे तू मला सोडून जाणार आहेस?" तर नव्या बोलते, "नाही शुभ, मी सोडून जाणार नाही कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करते. पण जर तू बदल घडवून आणला नाही, तर मला सोडावंच लागेल. देअर इज नो अदर ऑप्शन. मला असं रिलेशनशिप नको आहे, जिथे मला नेहमी अपमान सहन करावा लागेल. मला असा पार्टनर हवा आहे, जो माझा सपोर्ट असेल, माझी स्ट्रेंग्थ असेल, ना की माझ्या प्रॉब्लेम्समध्ये आणखी एक प्रॉब्लेम." तर शुभ बोलतो, "मी तुझा सपोर्ट आहे बेबी आणि नेहमी राहणार. आजपासून तुला कोणताही इश्यू असेल ना माझ्यापासून, तर मला नक्की सांग. मी शांतपणे ऐकून समजून घेणार. यापुढे कोणाशी भांडणं नाही करणार, कोणाला मारणार नाही, असं काहीही नाही करणार." वॉव! दॅट्स नाईस. तर नव्या रिलॅक्स होत बोलते, "शुभ, हे सगळं बोलायला खूप ईझी आहे, पण करायला खूप हार्ड आहे. आणि मला माहिती आहे तुला हे इतक्या सहसा बंद करता येणार नाही, पण तरीही तुला हे करावंच लागेल." तर शुभ बोलतो, "करणार बेबी, करणार. तुझ्यासाठी नक्की करणार." तर नव्या बोलते, "गुड बॉय. असाच जास्त आवडतो तू मला." तर शुभ बोलतो, "सो मग आता काय करायचं? आय मीन तुला काय हवं आता माझ्याकडून?" तर नव्या थोडा विचार करून बोलते, "शुभ, मला हवं आहे की तू मला ट्रस्ट करशील." हं, द मोस्ट इम्पोर्टंट थिंग. जेव्हा मी सांगते, की मी कोणाशीही नाही बोलत, तू कोणाकडे माझं लक्ष नाहीये, फक्त तुझ्यावरच माझं प्रेम आहे, तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवायला हवा. मला हे हवं आहे, की तू सिच्युएशन बघून, समजून रिएक्ट करावं आणि जेव्हाही रिएक्ट करशील, तेव्हा रिस्पेक्ट असायला हवी. एवढं लक्षात ठेव. पूर्ण थर्ड क्लास बिहेव करायचा नाही. कळलं का? तर शुभ बोलतो, "ठीक आहे, हे सर्व होईल. आता यानंतर रिस्पेक्ट पण करणार. राग व्यक्त करताना लिमिट क्रॉस नाही करणार." दॅट्स गुड. तर नव्या बोलते, "गुड बॉय." हे आता प्रत्यक्षात जेव्हा घडताना दिसेल, तेव्हा नक्कीच मी प्राउड फील करणार. आणि शुभ, पुन्हा एक गोष्ट, कितीही काहीही झालं तरी मी तुला सोडून जाऊ शकत नाही. एवढं डीपली प्रेमात आहे मी तुझ्या. पण फक्त कधी माझ्या या प्रेमाचा एडव्हांटेज घेऊ नको. कारण मी होईल तोपर्यंत सहन करणार, पण त्यानंतर माझं मन मला इथून काढून घेतलं, तर मला तू हवा असलास तरी मी काही नाही करू शकणार." तर शुभ बोलतो, "हो गं माझी नवू बेबी, मला समजलं सगळं. सो तू आता शांत हो. आणि नाही येणार कधीच अशी वाईट वेळ. ओके?" "ओके." तर नव्या बोलते, "बरं बाबा, ठीक आहे. बरं आता यापुढे काय करायचं आहे ते सांग." हे सगळं बोलून मला खूप हेवी हेवी फील होत आहे. आता एकदम असं मन शांत करणारं काहीतरी बोल. तर शुभ बोलतो, "मला वाटतं ते बोलण्यापेक्षा केलेलं बेटर असेल. जसं की तू माझ्या चेस्टवर डोकं ठेवून झोपलेली किती मस्त निवांत असते, तसं काहीतरी." तर नव्या बोलते, "अच्छा, आणि हे कसं शक्य आहे बाळा आता? आय मीन तू तुझ्या घरी आहे, मी माझ्या घरी. सो कसं शक्य आहे हे आता?" तर शुभ बोलतो, "मनात ठरवलं तर सर्व शक्य आहे. सो तू फक्त बोल की चल भेटूया." तर लगेच भेट होईल आणि मग बाकी सगळं पण. तर नव्या बोलते, "अच्छा, आणि आपण भेटून कुठे जायचं? असं रोडवर तर हे शक्य नाहीये मग?" तर शुभ बोलतो, "माझ्या रूममध्ये." तर नव्या विचारते, "काय? घरी कोणीच नाहीये का? कुठे गेले सगळे? आणि तू हे आता सांगत आहेस मला? वाह!" तर शुभ हसत बोलतो, की "नव्वं अगं घरच्या घरीच आहेत, पण सगळे झोपतील ना आता. मग हळूच तुला आत घेऊन रूममध्ये घेतल्यावर तर मस्त असणार ना आपणच. आहे." तर नव्या बोलते, "ओ प्लीज, इतका मोठा रिस्क मला नाही घ्यायचा, ओके?
तुझी ही आयडिया पूर्णपणे फ्लॉप करेल आपला प्लॅन अशी होती आणि आता मला बाहेर यायला नाही जमणार. सो बोलू असंच आणि मग झोपी जाऊ. खूप रात्र झाली आहे. कळलं का? मिस्टर शुभ. अगदी मी एकटी असल्यासारखं काहीही प्लॅन नको बनवू. वर्किंग प्रॅक्टिकल प्लॅन बनवायचे असतात मूर्ख मुलगा. तर शुभ बोलतो, "अगं पण तो रिलॅक्स तेव्हाच होते म्हणून तो प्लॅन बनवला मी." पण ठीक आहे, उद्या करू हे सर्व लाइक आता जस्ट बोलू आपण ओके. तर नव्या बोलते, "मी बोलून पण खूप रिलॅक्स फील करते ओके. सो बोल तू." तर शुभ बोलतो, "पण बेबी असं बोलून मूड झाला तर मला राहवणार नाही. मग तुलाही नाही राहवणार. तर कसं करायचं?" तर नव्या बोलते, "पण तुला तेच काय बोलायचं आहे ज्यामुळे असाच काहीतरी मूड होणार आहे?" तर शुभ बोलतो, "मला ते त्या दिवशीचं दिवसभरात झालेलं पर्सनल मोमेंट जास्त आठवत आहेत ना, म्हणून तेच चाललंय डोक्यात." तर नव्या बोलते, "ओके, मग त्यापेक्षा शांतपणे झोपूया आता आपण. चल." तर शुभ बोलला, "चल का? इतकं चांगलं मूड असताना कोण झोपतात? मस्त असं क्यूट बोलायचं असतं. असं काहीतरी चांगला मूड असताना." अच्छा. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काय ऐकायला मिळणार नेक्स्ट पार्टमध्ये? पार्ट 50 मध्ये बघणार आहे आपण आता असंच क्यूट बोलणं किती वेळ सुरू असतं आणि त्यात काय बोलणं होईल आणि मग नेक्स्ट डे बद्दल काय प्लॅन करतील आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.